पोटाचे विकार जे होतात का ते भरपूर सारं अन्न आपण जे खातो बाहेरचं म्हणा ते जठरात गेल्यानंतर ते जठर जे असतं ते शेवटी पोटाचाच प्रकार पण पोटाच्या याच्यातूनच ते आपल्याला जे काही वेदना होतात. तर मग आयुर्वेदिक सायन्स काय म्हणतं की आपण आपल्या पोटाची कशी काळजी घेतली पाहिजे, कारण बरेचसे विकार तिथूनच चालू होतात. बरोबर. म्हणजे आयुर्वेदाने असं सांगितलं, रोग हा सर्वपी मंदाग्नी. जसा अग्नी मंद आहे तो माणूस आजारी पडतो, ज्याचा अग्नी प्राकृत आहे, ज्याचा जठराग्नी प्रबळ आहे, म्हणजे काही खाल्लं तरी त्याचा जठराग्नी प्रबळ असल्यामुळे त्याचं पचन होईल, असा माणूस आजारी पडत नाही. पण आता जे विद्यार्थी किंवा जे लोक आयटीत म्हणा किंवा बाहेर असे स्टडी प्रिपरेशन करतायत बाबा, त्यांनी पावसाळ्यात कसा आहार घेतला पाहिजे? ह्या एजच्या लोकांनी, बाहेर राहणाऱ्या बॅचलर लोकांनी काय आहार घ्यावा? काय आहार त्यांनी काय काळे मनुके, जर्दाळू, अक्रोड, ड्रायफ्रूटचा एखादा लाडू, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या आहारात ठेवल्या पाहिजे. ह्या चांगल्या पद्धतीने वात पण कमी करतात आणि शरीराला तेवढंच बल पण देते. म्हणजे जास्त आहार पण जास्त घेतला जात नाही आणि शरीराचं हे पण बल पण चांगलं टिकवून ठेवण्यासाठी उपयोगी आहे. किंचित स्वरूपात घेतलेलं विष देखील औषधाचं काम करतं आणि तुम्ही भरपूर स्वरूपात घेतलेलं अमृत सुद्धा विषाप्रमाणे काम करतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. एक असे जे एमपीएससी यूपीएससी करणारे जे विद्यार्थी आहेत, तर त्यांनी ह्या दिवसांमध्ये आता त्यांच्या परीक्षा पण जवळ येतात, तर मग त्यांनी ह्या दिवसांमध्ये आपला आहाराची काळजी कशी घ्यावी, फिटनेसची काळजी कशी घ्यावी आणि त्यांच्या झोपेची वेळ किती असते? आणखी 1 महिना तिचा विना पार पडला, पत्रे तिच्या पत्त्यावर लिहून हात माझा गार पडला, आठवणींचं वादळ उठलं, विजा चमकल्या, माझ्या अंगणात तिच्या नावाचा पाऊस पडला. हा पावसाळा सुरू झाला की कवींच्या मनातले बोचरे थेंब बाहेर येऊ लागतात, त्याला आपण कविता म्हणू लागतो. असो, तर पावसाळा सुरू झाला की पाना फुलांसकट कवींना आणि डॉक्टरांच्या क्लिनिकला देखील बहर येते. या पावसाळ्यात अनेक होणारे आजार आणि त्यावरील उपाय या अनुषंगाने आपण आज गप्पा मारणार आहोत. आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी उपस्थित आहेत डॉक्टर ओंकार, जे की MD आहेत आयुर्वेदिक सायन्स मध्ये, आणि आज आपण वेगवेगळ्या विषयांवर आज गप्पा मारणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर मी स्वागत करतो ओंकार सरांचं. नमस्कार ओंकार सर. सर, आमच्या इथे येणाऱ्या प्रत्येक गेस्टला माझा एक आवडीचा प्रश्न असतो, तो म्हणजे सध्या काय चाललंय तुमच्या आयुष्यात? काय नाही सर, आपली रुग्णसेवा तर रोजची चालूच आहे, पण तुमच्या माध्यमातून आपल्या आयुर्वेद शास्त्राचा काय प्रचार प्रसार आज या माध्यमातून आपण करत आहोत. अच्छा अच्छा. तर मग माझा प्रश्न हा आहे की BAMS म्हटल्यावर बॅचलर इन आयुर्वेदिकल मेडिकल सायन्स, तर ह्यामध्ये आयुर्वेद सायन्स बद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? आयुर्वेदिक सायन्स असतं काय? आयुर्वेद शास्त्राचं मूळ प्रयोजन सर असं आहे की स्वस्थस्य स्वस्थ रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. म्हणजे स्वस्थ व्यक्तीने, म्हणजे निरोगी माणसाने त्याचं आरोग्य टिकवण्यासाठी आधी आयुर्वेद फॉलो करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग जर त्याला काय आजार झाला तर मग त्याच्यावर चिकित्सा किंवा उपाय तर आलेलेच आहेत, परंतु पहिलं शास्त्राचं एम आहे स्वस्थस्य स्वस्थ रक्षणम. स्वस्थ व्यक्तीने त्याचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी आयुर्वेदाला फॉलो केलं पाहिजे. आयुर्वेदाला फॉलो केलं पाहिजे. तर मग आता आता आपण जनरली बघत झालं की आता सध्या आपल्याकडे पावसाळा सुरू झाला, बरोबर बदलत्या वातावरणाचा लगेच आपल्या हेल्थवर परिणाम हा होतच असतो. बरोबर. तर मग आयुर्वेदिक सायन्स याच्याबद्दल काय म्हणतं की आपण समजा जसं वातावरण बदलतंय तसं आपली हेल्थवर त्या गोष्टींचा परिणाम होतो, तर मग आपण कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे? म्हणजे आणि बेसिकली सर, पावसाचं तुम्ही विचारलं हा, तर शिशिर, वसंत, ग्रीष्म हे 3 ऋतू, त्यानंतर वर्षा, शरद, हेमंत. शिशिर, वसंत आणि ग्रीष्मात काय होतं की सृष्टी आपल्या शरीरातून बल खेचून घेत असते पूर्ण. बरं. शिशिर, वसंत, ग्रीष्म. आणि ग्रीष्मामध्ये जी हिम झालेली किंवा सृष्टीने आपल्या शरीरातून बल खेचून घेतलेलं असतं, त्यामुळं आपले शरीर बल कमी झालेलं असतं आणि शरीरात अग्निमांद्य झालेलं असतं. आणि त्यानंतर लगेच येतो तो म्हणजे वर्षा ऋतू. शिशिर, वसंत घेऊन वर्षा, शरद, हेमंत ह्या 3 ऋतूत सृष्टी आपल्याला बल देत असते. चंद्रबल अधिक असतं ह्या 3 ऋतूत. त्याच्यामध्ये काय होतं की वर्षा ऋतूमध्ये ऑलरेडी ग्रीष्माच्या नंतरनं वर्षा ऋतू आल्यामुळं अग्निमांद्य भरपूर प्रमाणात झालेलं असतं आणि वर्षा ऋतूत प्रामुख्याने वात दोषाचा प्रकोप होतो. त्याच्यामुळं वाताचा डिस्टर्बन्स झाल्यामुळं किंवा वात दोषाचा प्रकोप झाल्यामुळं आणि अग्निमांद्य झाल्यामुळं की पचनासंबंधीचे आजार बऱ्यापैकी आपल्याला बघायला मिळतात किंवा वातासंबंधीचे आजार. वातासंबंधीचे आणि पचनासंबंधीचे आजार जनरली जाणवतात. आता जर पचन म्हणलं तर जनरली कसा पाऊस, असा पहिला पाऊस पडला, आता समजा आपण मित्रांमध्ये असलो किंवा बाहेर कुठेतरी असलो की आपल्या सगळ्यांनाच किंवा घरी जरी असलो तरी प्रत्येकालाच काय आवडतं तर चहा आणि भजे. चहा आणि भजे यार खाऊयात यार, पण मग ते कितपत योग्य आहे? म्हणजे तेलकट पदार्थ पावसाळ्यात खाणं किंवा चहा
पिणं म्हणजे तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. म्हणजे पाऊस आला की पहिल्यांदा भजी आणि चहा हा. याचं समीकरण सगळ्यांनाच सर्वश्रुत आहे किंवा बरोबर. सगळे लोक फॉलो करतात. हा. परंतु कसं आहे, पावसाळ्यात जी वातावरणात शीतता आलेली असते, थंडावा आलेला असतो, त्याच्यामध्ये आपण काय करतो की थंडाला किंवा थंड शीत जो आहे त्याला उष्णाची चिकित्सा सांगितली. म्हणजे आपल्या शरीरात किंवा आपल्याला थंडी वाजायला लागली तर आपण उष्ण गोष्टींची इच्छा करतो. बरोबर. हे स्वाभाविक आहे. परंतु जी काय शीतता वाढलेली आहे त्याच्या निमित्ताने आपण भजी आणि चहाचं सेवन जे करतोय ते क्षणिक सुख देणार आहे. म्हणजे तात्पुरतं आपल्याला बरं वाटणार आहे आणि ते चवीसाठी आहे. प्रामुख्याने आपण भजी करतो म्हणजे डाळ बेसनाचा पदार्थ आला. त्या डाळ बेसनाने पचन सगळ्यात जास्त बिघडतं, वात वाढतो. ऑलरेडी वर्षा ऋतूत वात वाढलेला असतो आणि त्याबरोबर आलेला तुमचा चहा, ह्या दोन्ही गोष्टींनी परत तसंच होणार आहे. त्याच्यामुळं या गोष्टीला पण करायला हरकत नाही, पण डेली ह्या गोष्टी जर पाऊस डेली येतो म्हणून करायला लागलो आपण तर कोणतीही गोष्ट अति केल्यानंतर ना त्याचे परिणाम वाईट दिसणार. म्हणजे किंचित स्वरूपात घेतलेलं विष देखील औषधाचं काम करतं हा. आणि तुम्ही भरपूर स्वरूपात घेतलेलं अमृत सुद्धा विषाप्रमाणे काम करतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. मर्यादा आल्या पाहिजे. बरोबर. बरोबर आहे. म्हणजे आता हे झालं आपल्या खाण्यावरनं की आता चव म्हणजे जनरली हे चवीचेच प्रकार झाले की चहा भजी म्हणा, पण यांच्या सोबतच पावसाळ्यात मेन असं असतं की सर्दी, खोकला, पोटदुखी ह्या गोष्टी पण येतात. बरोबर. मग ह्या गोष्टी सगळ्या कशा मॅनेज करायच्या ह्या दिवसांमध्ये? सर्दी खोकल्याच्या तर येऊन पावसात भिजल्यामुळे ह्या गोष्टी किंवा आपली इम्युनिटी कमी असल्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. एखाद्या वातावरणात चेंज झाला की लगेच सततचा सर्दी खोकला होणं, त्याच्याबरोबर शरीराचं बल वीक झालेलं असतं या ऋतूमध्ये आणि वात दोष वाढलेला असतो. म्हणजे काय सांगितलं आयुर्वेदाने, वात दोष जर वाढला आयुर्वेदामध्ये तर पित्त आणि कफ हे दोन जर म्हणजे पित्तम पंगू कफम पंगू पंगव मल धातवा वायून हे तर नियंते तत्तर वर्षंती मी गावत. म्हणजे पित्त आणि कफ हे स्वतः जरी वाढले तरी ते स्वतः जास्त काही परिणाम दाखवू शकत नाहीत, पण वात जर वाढला तर ह्या दोन्हीचे परिणाम आपल्या शरीरावर ते दाखवतो. तर सर्दी खोकल्यासारखे आजार तर त्याला आपण काय केलं पाहिजे, वाफ घेतली पाहिजे, त्यानंतर शेकलं गेलं पाहिजे. म्हणजे दिवसा आपल्या ह्याच्यात काय होतं की सर्वसामान्य म्हणजे जीवनशैलीमध्ये की झोपताना वाफ घेतली जाते. झोपताना वाफ कधीच घेतली, झोपताना वाफ घेतल्यानंतर ना सर्दी अजून वाढते, कफाचे त्रास वाढतात. म्हणजे रात्री झोपताना रात्री झोपताना हा. रात्री झोपताना शेकला पाहिजे. हा पूर्ण भाग जो आहे ना सायनसचा, ज्याने कफ वाढेल तिथला भाग पूर्ण शेकला पाहिजे आणि दिवसभरात किंवा सकाळी उठल्यावर आंघोळीच्या आधी वाफ घेतली पाहिजे. सर्दी खोकल्याबरोबर अजून बरेच आजार आपल्याला पावसाळ्यामध्ये बघायला मिळतात. म्हणजे आपल्याला फक्त कॉमन माहिती आहे सर्दी खोकला, पण वात वाढत असल्यामुळं संधिवात किंवा आपण म्हणतो बघा हाडं दुखायला लागली किंवा वातावरण बदललं की मला फ्रॅक्चर झालेलं, पूर्वी हाड मोडलेलं ते दुखतं, जनरली वात वाढतो. म्हणजे आयुर्वेदाने काय सांगितलं, विना वायू विना शूल. जिथं जिथं वात आहे तिथं तिथं शूल आहे, जिथं जिथं पित्त आहे तिथं तिथं दाह आहे आणि जिथे तिथं कफ आहे तिथं गौरवता किंवा आळस्य आहे. त्यामुळं विना वायू विना शूल सांगितले. वात जिथं वाढला तिथं शूल होणार म्हणजे पेन होणार. त्याच्यामुळं हे दुखण्याचे आजार प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतात. त्यावर वातावर कमी करणारं आहार विहार या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे जसं आपण म्हणतो की पावसाळ्यात जनरली बाहेरच्या गोष्टी म्हणा, तेलकट पदार्थ म्हणा, चवीला आनंद देणारे पदार्थ हे जनरली टाळले पाहिजे. पण लोक नेहमी खाण्यावरच भर देतात. पण तसं पाणी पिण्यावर म्हणजे पाणी कितपत म्हणजे किती घेतलं पाहिजे किंवा किती क्वांटिटीमध्ये घेतलं पाहिजे, पाणी किती महत्वाचं आहे आपल्या शरीराला पावसाळ्यात? कारण जनरली पोटाचे विकार जे होतात का ते भरपूर सारा अन्न आपण जे खातो बाहेरचं म्हणा ते जठरात गेल्यानंतर ते जठर जे असतं ते शेवटी पोटाचाच प्रकार, म्हणजे पोटाच्या याच्यातूनच ते आपल्याला जे काही वेदना होतात. तर मग आयुर्वेदिक सायन्स काय म्हणतं की आपण आपल्या पोटाची कशी काळजी घेतली पाहिजे, कारण बरेचसे विकार तिथूनच चालू होतात. बरोबर. म्हणजे आयुर्वेदाने असं सांगितले, रोग हा सर्वेपी मंदाग्नी. जसा अग्नी मंद आहे तो माणूस आजारी पडतो, ज्याचा अग्नी प्राकृत आहे, ज्याचा जठराग्नी प्रबळ आहे, म्हणजे काही खाल्लं तरी त्याचा जठराग्नी प्रबळ असल्यामुळे त्याचं पचन होईल असा माणूस आजारी पडत नाही. त्याचा अग्निमंद झालाय तो माणूस आजारी पडतो. आणि पावसाळ्यात काय होतं किंवा वर्षा ऋतूमध्ये पहिल्यांदा वात वाढल्यामुळं आणि अग्निमंद झाल्यामुळं शरीर पचनक्रिया शरीराची मंदावलेली असते. या काळात सुखकर, रुचिकर, हलका, लघु असा आहार जाणं गरजेचं असतं, पण तसं होत नाही. बऱ्याचदा जास्त खाल्लं जातं खाण्यावर आणि पिण्यावर. तुम्ही बाहेरचं पण बोलला, बाहेरचं खाणं पहिल्यांदा तर टाळलंच पाहिजे. किंवा आपण इव्हन भाज्या वगैरे ज्या आणतो म्हणा त्या सुद्धा व्यवस्थित धुवून घेतल्या पाहिजे. म्हणजे कुठल्या पालेभाज्या पालेभाज्या वगैरे. आता पालेभाज्यांचं म्हणाल तर तुम्ही तांदूजा, लाल माठ ह्या भाज्या म्हणजे विशेषतः पावसाळ्यातच येतात. आणि काय होतं
पावसाळ्यात आम्लता भरपूर वाढलेली असते. निसर्गात आम्लता वाढल्यामुळं आणि ह्या भाज्या तुम्ही बघा चवीला खारट आहेत. खारट आहे, चवीला बरोबर. खारट आहेत आणि त्याचा आंबूसपणा निसर्गातला त्यात आलेला असतो. म्हणजे आम्ल आणि लवण ह्या दोन्हीचा संयोग होऊन ते मधुर झालेलं असतं. ते पावसाळ्यात खाण्यायोग्य आहार आहे. म्हणजे मधुर रस वाताचं शमन करतो. डायरेक्ट मधुर रस घेतला म्हणजे गोड आहार घेतला तर तो अग्निमंदी निर्माण करतो. हो, पण अशा भाज्या जर खाण्यात ठेवल्या, तांदूळजा असेल, लाल माठ असेल, तर ह्या नक्कीच आपल्याला उपयोगी ठरतात. पण ह्या भाज्या धुवून स्वच्छ व्यवस्थित घेतल्या पाहिजेत. पाण्याचं तुम्ही विचारलं सर. हम्म. पाण्याचं तुम्ही विचारलं की पाणी कसं घेतलं पाहिजे, किती घेतलं पाहिजे. मी तर पाण्याचं आणि अन्नाचं सांगतो. तहान लागल्यास पाणी पिणे, भूक लागल्यास जेवणे एवढा साधा सोपा नियम आहे. आणि अग्नी जर आपला मंदावलेला असेल तर त्याच मानाने किंवा तहान लागले पण पाणी कुठलं घ्यायचं, तर पाणी शक्यतो नदीचं पाणी टाळायला सांगितलंय. आणि जे काय पाणी तुम्ही घ्याल ते उकळून गार केलेलं पाणी घेतलं पाहिजे. त्याला पण कारण आहेत. उकळून गार केलेलं पाणी म्हणजे त्यातले बॅक्टेरिया जे काय आहेत ते जंतू मारतात आपण म्हणू शकतो उकळल्यानंतर. आणि त्याच्यानंतर उकळल्यानंतर ते पाणी लघु होतं. म्हणजे जरी तुमचा जठर अग्नी कमकुवत किंवा मांद्य झालेलं असलं तरी ते जे काय उकळल्यानंतर लघुता प्राप्त झालेली आहे त्या पाण्याला, ती जठर अग्नी वाढवण्याचं किंवा काय म्हणतो अग्निदीपन करण्याचंच काम करते. तुम्ही प्रमाणाचं देखील विचार प्रमाण बरोबर. किती पाणी अन्न, कितपत प्रमाणात पाणी घ्यावं? पण आणि अन्न पण किती. अन्न पण. म्हणजे तुम्हाला थोडक्यात एक सोपं उदाहरण मी देतो. एखादा अग्नी पेटतोय असा, अग्नी पेटत आहे तर एकदम थोडासाच अग्नी पेटलेला आहे. तर तुम्ही त्याला चुलीमध्ये जर तो अग्नी वाढवायचा म्हटलं तर मोठं ओंडकं लावणार का थोडंफार गौरी किंवा थोड्याफार तुसं टाकणार थोडाफार पाल्याची. हा, मोठं उंडकं जर लावलं तर तो अग्नी पूर्ण विझणार पूर्ण आहे. भिजणार, बरोबर. एक्झॅक्टली तसंच जठर अग्नीचं असतं. जठर अग्नी जर तुमचा कमी झालेला आहे, मांद्य झालेला आहे, तर तुम्ही भरपूर जेवढं खाल तेवढा तो मांद्य होणार आहे. तुम्ही लघु आहार देऊन त्याला थोडं प्रज्वलित केलं हम्म. किंवा कोमटसर पाणी पिलं, थंड पाण्याने पण तो विझणार आहे. एका वेळी जास्त आहार घेतल्याने पण तो विझणार आहे. थोडा आधी लघु आहार घेऊन, रुचिकर आहार घेऊन किंवा आम्ल आणि लवण रस हे दोन गोष्टी, म्हणजे आम्ल म्हणजे थोडक्यात आंबट आणि लवण म्हणजे खारट, हे दोन दोन रस जे आहेत ते आपला अग्नी पण प्रज्वलित करतात आणि पचनाला मदत करतात. त्यामुळे हे दोन रसाचा आहार किंवा कमी आहार घेतला पहिल्या सुरुवातीला वर्षा ऋतूमध्ये तर अग्निमांद्याचा काही विषय येत नाही आणि व्यवस्थित म्हणजे अग्नी डेली प्रज्वलित घरगुती आता समजा आता नॉर्मल आपल्या घरांमध्ये तुम्ही जे म्हणताय का आम्ल आणि लवण असे कुठले पदार्थ आहेत की ते आपल्या आहारात असले पाहिजेत. आणि अजून एक प्रश्न होता हम्म. की उठल्यापासून ते रात्रीच्या झोपेपर्यंत आपल्या शरीराचं नियोजन म्हणजे आहारापासून ते एक्सरसाइज पासून हम्म. ते तुमचं ते दैनिक म्हणजे दिनमान कसं असलं पाहिजे. बरोबर आहे तुमचा एकदम बरोबर प्रश्न तुम्ही विचारलाय. कारण का फक्त पावसाळ्यातच नाही सर, हम्म. दिनचर्या आयुर्वेदाचं सगळ्यात प्रबळ स्थान काय आहे तर दिनचर्या, ऋतुचर्या. बरोबर. दिनचर्यात तुम्ही कसं राहिलं पाहिजे, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय केलं पाहिजे, हम्म. ऋतुचर्येत बदलणाऱ्या ऋतूनुसार आहारात काय बदल केले पाहिजे, ह्या ज्या गोष्टी आहेत हे फक्त आयुर्वेदातच व्यवस्थित किंवा एकदम व्यवस्थित सूक्ष्म सांगितलेले आहे. सकाळी उठल्यापासून जर काय विधी करायचे म्हटलं तर आपले रेग्युलर विधी तर सांगितलेले आहेत. पण पावसाळ्यात अजून काय करायचं म्हटलं तर तुम्ही पावसाळ्यात वातावरणातली शीतता किंवा गारवा वाढलेला असतो पावसाळ्यात. बरोबर. त्याच्यामुळे काय होतं की पूर्ण आपला फिजिक्सचा नियम आहे, कोल्ड कॉन्ट्रॅक्ट हीट रिलॅक्स. हम्म. एवढं तर त्याच्यामुळं शीततेमुळे जे काय शरीरात आखडून आलेलं असतं किंवा आपण जखडणं म्हणतो त्या गोष्टी, त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या स्ट्रेचिंगचे व्यायाम केले पाहिजे. म्हणजे पावसाळ्यात श्रम, मैथून आणि श्रम मैथून ह्या गोष्टी कमी करायला सांगितल्या का. हा, वर्कआउट कमी केलं वर्कआउट कमी केला पाहिजे पावसात, कारण का ऑलरेडी वात वाढलेला असतो वातावरणातला. त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर स्ट्रेचिंगचे व्यायाम फक्त केले पाहिजे. जास्त हार्ड वर्कआउट करण्यापेक्षा तुम्ही जे काही स्ट्रेचिंगचे व्यायाम करता त्यांनी वात रिलीव्ह होतो पूर्ण. पहिल्यांदा तर हे केलं पाहिजे. त्यानंतर मग अभ्यंग किंवा अंगाला तेल लावणं ह्या गोष्टी, ह्या विधी म्हणजे हा दररोज करण्याचा विधी सांगितला आहे शास्त्रामध्ये. आपण फक्त उठणं किंवा अभ्यंग अंगाला तेल लावणं हे दिवाळीला करतो, पण तसं नाहीये. शास्त्रात हे दररोज करण्याची विधी सांगितलेली. म्हणजे अभ्यंग आचरेत नित्यम, म्हणजे अभ्यंग दररोज करण्याचा विधी. अभ्यंग आचरेत नित्यम सहजरा श्रम वातरा दुष्टी प्रसाद पुष्टी आहे. म्हणजे अभ्यंग केल्यानंतर सहजरा, जरा म्हणजे वार्धक्य कमी होतं. श्रम म्हणजे श्रम केल्यानंतर जो थकवा तो कमी होतो. वातरा, वात कमी होतो. दृष्टी प्रसाद पुष्टी आहे म्हणजे दृष्टीला चांगलं आहे, नेत्रांना हितकारक आहे. आणि त्वक प्रसाद म्हणजे त्वचेला चांगलं आहे. स्वप्न म्हणजे झोपेसाठी चांगलं आहे, झोप लागण्यासाठी. म्हणजे ही गोष्ट केली पाहिजे. आणि सकाळी उठल्यानंतर मग सर्दी खोकल्याचा त्रास असेल तर कोमट पाण्याच्या गुळण्या वगैरे करणं, वाफ घेणं मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला. त्याच्यानंतर 2 टाइम हलका आहार घेणं, सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम हलका आहार घेणं. त्या आहारात काय काय असलं पाहिजे त्यात म्हणजे इन्ग्रेडियंट आपण- म्हटलं तर तुम्हाला मी सांगतो की मगाशी सांगितल्याप्रमाणे तांदूळचा लाल माठची भाजी असेल, मुगाचं कडण असेल, किंवा अजून युष म्हणजे तुमचं सूप म्हणता तुम्ही त्याला. म्हणजे आम्ही काय म्हणतो मूग
हिरव्या की मुग शिजवून त्याची जर कडण केलं तर त्याला मुगाचं कडण, किंचित मीठ, तुपाची आपण त्याला हळदीची फोडणी जर दिली तर ते मुगाचं जे ज्यूस आहे किंवा मुगाचं जे सूप आहे ते तुमच्या वात पित्ताच्या आजारावर बऱ्याच नाही. ज्याला वाताच्या आणि पित्ताच्या कंप्लेंट जाणवतात त्यांनी ते मुगाचं कडण घेतलं पाहिजे. ज्याला कफाचा आजार आहे, सर्दी खोकल्याचा तुम्ही म्हटला, त्यांनी हुलग्याचं पहिलं माडगा असायचं. हुलगा म्हणजे कुळीत जे आहे त्याला त्याचं पाणी ते शिजवून त्याचं जर पाणी केलं तर ते सर्दी कफाच्या आजारावर चांगलं सांगितलेलं आहे. म्हणजे मुगाचं कडण घेऊ शकता किंवा दह्याच्या वरची निवळी जी आहे हा त्याच्यामध्ये पंचकोल चूर्ण किंवा त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून त्याच्यामध्ये दह्याच्या वरची निवळी, ताक पण नाही, दह्याच्या वर जी निवळी असते किंवा दही पण नाही, दह्याच्या वरची जी निवळी आहे त्यात तुम्ही पंचकोल टाकून घेऊ शकता. एक ग्लासभर पाण्यात मध टाकून तुम्ही घेऊ शकता. सकाळी. म्हणजे काय होतं सर, थोडक्यात तिन्ही दोषाचा डिस्टर्बन्स झालेला असतो. बरं. आपल्याला काय साधायचंय, ज्याला जशा कंप्लेंट्स आहेत तसा त्यांनी आहार घेतला पाहिजे. थोडक्यात आपल्याला काय करायचंय, एक बॅलन्स करायचंय. आपलं हे शास्त्र, जीवन, ज्या काय गोष्टींना सगळं बॅलन्सवर आहे. समधातू समदोषा सबांगनी समलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वस्थ इत्याभिधी येते. हे स्वस्थ माणसाची किंवा स्वस्थ पुरुषाची व्याख्या आयुर्वेदाने सांगितलेली आहे. म्हणजे धातू, त्याचे 7 धातू, 3 दोष आणि त्याचा जठराग्नी प्रकोपित नाही, म्हणजे व्यवस्थित समस्थितीत राहिलं पाहिजे. असा आहार त्यांनी फॉलो केला पाहिजे बरोबर प्रकृतीनुसार. बरोबर आहे. आता मग अशी आपण जसं बोललो की बाहेरच्या खाण्यापिण्यावर, पण जनरली आता आपण शहरात राहणारे जेवढे व्यक्ती आहेत का किंवा बाहेर जे मुलं आता शिकायला आलेले आहेत का, त्यांचा ह्या गोष्टींकडे जास्त कल नसतो. आता तुम्ही हे सगळे जे उपाय सांगितले ते घरगुती करण्यासारखे किंवा घरी असणाऱ्या लोकांनी हे नक्कीच फॉलो केले पाहिजेत. पण आता जे विद्यार्थी किंवा जे लोक आयटीत म्हणा किंवा बाहेर असे स्टडी प्रिपरेशन करतायत बाबा, त्यांनी पावसाळ्यात कसा आहार घेतला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, किंवा बाहेरच्या समजा काही गोष्टी खाण्यात आल्यात तर मग बाहेर कुठल्या गोष्टी खाल्ल्या गेल्या पाहिजेत किंवा कमी प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत की ज्याने आपल्या जठराग्नी देखील बरोबर, व्यवस्थित तुमचा राहील असं. प्रश्न माझ्या लक्षात आलाय. तुमचं म्हणणं काय, हा. तुम्ही ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या घरी लोक फॉलो करू शकतात, खरं वालं. पण बाहेर तुमच्या बाहेर. किंवा बॅचलर लोक आहेत त्यांनी काय करायचं. त्यांनी काय करायचं. तर बॅचलर लोकांसाठी पण प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो, हम्म. पण तो शोधणारा पाहिजे. आपण बरं. काय म्हणतो की माझ्याकडे पर्यायच नाही म्हणून मी रोज वडापावच खाणार, हा. तसं नाही ना. हा. आठवड्यातनं एखादा दिवस चालू शकतं, हम्म. पण मी काय सांगत असतो लोकांना, तुम्ही आठवड्यातनं एक दिवस खाकाच राहा, हम्म. पण दुसरे राहिलेले 6 दिवस आहेत ना, लोक काय करतात, 6 दिवस ते खातात आणि एक दिवस हेल्दी डाएट घ्यायचा प्रयत्न करतात, घेत नाही. असं आहे. म्हणजे जर तुमचा विचारलेला प्रश्न असा आहे की आपल्या ह्या एजच्या लोकांनी, बाहेर राहणाऱ्या बॅचलर लोकांनी काय आहार घ्यावा, काय आहे? त्यांनी काय काळे मनुके, जर्दाळू, अक्रोड, ड्रायफ्रूटचा एखादा लाडू, ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या आहारात ठेवल्या पाहिजे. ह्या चांगल्या पद्धतीने वात पण कमी करतात हम्म. आणि शरीराला तेवढंच बल पण देतात. म्हणजे जास्त आहार पण जास्त घेतला जात नाही आणि शरीराचं हे पण बल पण चांगलं टिकवून ठेवण्यासाठी उपयोगी आहे. आता मोस्ट प्रोबेबली काय झालं, आता मागेच आमच्या इथे एक म्हणजे अशी घटना नाही म्हणता येणार, पण जनरली पाण्याचं बिघाड झाल्यामुळे काय झालं, एक मास पब्लिक म्हणजे लायब्ररीतल्या अशा 30-40 मुलांना पोटदुखीचे प्रॉब्लेम झाले. तर पोटदुखीचे प्रॉब्लेम झाले आणि बऱ्याच जणांनी कारण होतं पाण्याचं. तर मग डॉक्टरांकडे गेल्यावर पण डॉक्टर आपल्याला जे काही बेसिक असं औषधी ते दिल्यानंतर पण ते सांगतात की तुम्ही ORS घ्या, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स करा तुमच्या बॉडीतले. तर मग ORS चा मारा करा बाबा. तर मग ORS म्हणजे नेमकं कसं अफेक्ट करतं आपल्याला, म्हणजे आणि मी तुम्हाला त्याला सबस्टिट्यूट म्हणून आयुर्वेदिक मध्ये काही अशी गोष्ट आहे का बाबा की ती आपण नॅचरली ग्रहण करून सुद्धा आपल्या पोट व्यवस्थित होऊ शकतं. अगदी बरोबर. मुळात तुम्ही पहिला प्रश्न विचारला की पोट खराब झालं असेल तर ते पोट साफ झालं. म्हणजे बेसिकली आपल्या शरीरात काही जरी केलं तरी शरीराची टेंडन्सी आहे पहिल्यांदा ते वॉश आउट करून, म्हणजे बाहेरचं काय इन्फेक्टिव्ह किंवा काय केलं तरी ते वॉश आउट करून, ते झालं आणि डिहायड्रेट बॉडी झाली तर ते करणं गरजेचं आहे किंवा ते करावं, इलेक्ट्रॉलचं पाणी वगैरे. पण जेव्हा तुमच्याकडं असं दूषित पाण्याने किंवा दूषित आहाराने किंवा तुमचं पोट बिघडलेलं आहे किंवा पोटाचं कुठलाही आजार असू द्या, तुमच्या पोटाचा असू द्या किंवा ओव्हरऑल पण आजारी पडणाऱ्या लोकांमध्ये माझं हेच सांगणं असतं की तुम्ही आजारी पडल्यावर सफरचंद खाता, आजारी पडल्यावर केळी खाता. म्हणजे आपल्या समाजात हे आहे की तुम्ही रेग्युलर, तुम्ही तुमच्या गाडीचा मेंटेनन्स कसा करता, तुमच्या गाडी, तुम्ही ट्रेकिंगला जाता, तुम्ही फिरायला जाता, जात असताना तुम्ही तुमच्या गाडीचा मेंटेनन्स करता. बरोबर किलोमीटर कंप्लीट व्हायच्या आधी शोरूमवाल्याला म्हणता मला गाडी सर्व्हिसिंग करून पाहिजे. बरोबर. बॉडीच्या सर्व्हिसिंगचं काय आहे तुमच्या बॉडीची सर्व्हिसिंग पण केली. ज्या आयुर्वेदाने 5000 वर्षापूर्वीपासून हे सांगितलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे शरदात विरेचन करायचं, वसंतात वमन करायचं म्हणजे उलटी करून दोष बाहेर काढायचे, किंवा ऑक्टोबर हीटमध्ये रक्तमोक्षण करून रक्त बाहेर काढायचं, किंवा वर्षा ऋतूमध्ये बस्ती म्हणजे संडासच्या मार्गातून एक औषध सोडलं जातं
आणि असा पण एक प्रकार आहे की त्याच्यामुळं बस्ती ही वातावरची श्रेष्ठ ट्रीटमेंट सांगितली आणि वर्षा ऋतूत वात वाढतो. त्याच्यामुळे स्वस्थ माणसाने स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी हे पहिल्यांदा करायचंय बस्तीसारखी ट्रीटमेंट. आणि मग आजार झालेल्यांना तर ट्रीटमेंट आहेतच. म्हणजे तुम्ही मेंटेनन्स तुमच्या बॉडीचा केला पाहिजे. हा. थोडक्यात म्हणजे ज्या काय ऋतूमध्ये जे काय प्रोसिजर आयुर्वेदाने किंवा जे काय वॉशआउट तुमचे टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी सांगितले त्या बरोबर. गोष्टी तुम्ही फॉलो केल्या पाहिजे. आता जसं आपण जसं खाण्यावर आलो किंवा पाणी पिण्यावर आलो, तर ह्या सगळ्या गोष्टी पर्सन टू पर्सन फार म्हणजे डिफरन्शिएट असतात. बरोबर. एक जनरली मिनिट तुम्हाला थांबवतो हा. की तुम्ही मगाशी मला प्रश्न विचारला की आजारी पडल्यावर काय आहार घ्यावा. हा. मी आजारी पडल्यावर कुठलाही आजार असू द्या, पोटाचा आजार किंवा कुठलाही आजारी पडल्यावर तुम्ही बाहेरच्या ज्यूस, नारळ पाणी, सफरचंद ही काय कफ वाढवणारी फळं किंवा आहार आहे ती पहिल्यांदा कमी केला पाहिजे. आजारी माणूस पडतो त्याचा अग्निबंध झाल्यामुळे पडलेला असतो. त्यातनं तुमची जरी काय औषध चालू असतील तर त्याने ॲलोपॅथीची त्याने जर अग्नीला किंवा पचनक्रियेला अजून डिस्टर्बन्स निर्माण होतो. तर तुम्ही काय केलं पाहिजे, तर तुम्ही मुगाचं कडण घेतलं पाहिजे. हा. हुलग्याचं कडण प्रकृतीनुसार ज्याला पित्ताचा त्रास आहे त्यांनी मुगाचं घ्यायचं, ज्याला कफाचा आजार आहे त्यांनी हुलग्याचं कडण घ्यायचं. ताक घेतलं पाहिजे. दुपारच्या जेवणात जर ताक घेतलं, तुम्ही हलका आहार म्हटलं तर अजून काय साळीच्या लाह्या खाल्ल्या पाहिजे, डाळिंब खाल्लं पाहिजे. डाळिंब आणि आवळा प्रत्येक ऋतूत कुठल्याही माणसाने खाल्लं तर त्याला म्हणजे आंबट असून सुद्धा रक्त दूषित न करणारी ही 2 फळ आहेत, ओके. डाळिंब आणि आवळा. डाळिंब हे आणि खाल्लं आवळा. पाहिजे. हा. बाकी मग अजून असा हलका आहार जे की तुमचा डायजेशन पॉवर पण हे करणार नाही, वीक करणार नाही आणि आजार बरा व्हायला मदत करेल. म्हणजे तुमचं शरीर तुमचा आहार पचवायला नाही गेलं पाहिजे, त्याला ताकद आजार पचवायला मिळाली पाहिजे. आणि आजारी पडल्या माणसाकडनं नेमकं उलट होतं की ते खाण्यावर जास्त भर देते. निरोगी असताना तुम्ही मेंटेनन्स करा बॉडीचा. निरोगी असताना चांगलं खा. निरोगी असताना आयुर्वेदिक डॉक्टरकडे जावा. आयुर्वेदाचं प्रयोजन काय, स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षण. म्हणजे तुम्ही निरोगी असताना जर आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाऊन तुमच्या शरीराचा जसा गाडीचा मेंटेनन्स करता तसा शरीराचा मेंटेनन्स केला तर धोका अपघात टळतो. गाडीचा मेंटेनन्स नाही केला तर आपलं काय होतं, एक्झॅक्टली तसंच. म्हणजे शरीराचं पण असं मग असं एवढा आजार एवढे दोष साधतात शरीरात की शेवट काहीतरी मग कुठेतरी आता नवीन हार्ट अटॅक म्हणा किंवा काय डायरेक्ट मग आपल्याला आयसीयू किंवा ह्याची म्हणजे रेस्ट पण एक 10-15 दिवस आपल्याला ऍडमिट पण राहावं लागतं. Admit वेळ राहावं वाया, पैसा वाया, शेवटी आरोग्याची हानी. सलाईन लावून घ्यावी लागते. ज्या त्या ऋतूत ज्या त्या गोष्टी सांगितलेल्या व्यवस्थित एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरच्या सल्ल्याने फॉलो करत राहायचं म्हणजे काय आरोग्याचं टेन्शन. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता समजा आजार झाला एखाद्या व्यक्तीला किंवा असं बऱ्याचदा 4-5 जणांना समजा आजार झाला, पण प्रत्येकाची रिकवर होण्याची वेळ एका वेगवेगळी असते. तर मग ह्यात मेन फॅक्टर काय येतो तर इम्युनिटीचा. तर मग तुम्ही काय सांगाल की इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवण्यासाठी प्रत्येकाने काय करणं गरजेचं आहे सध्या? सर मगाशी पण तुम्हाला मी सांगितलं दिनचर्या आणि ऋतुचर्या. जो माणूस दिनचर्या आणि ऋतुचर्या व्यवस्थित पाळतो त्या माणसाला कुठलाच आजार होत नाही. म्हणजे तुमचं खाणं पिणं राहणं वागणं चुकलं तरच आजार येतो. आजार काय ढगातनं पडत नाही. तुमच्याकडनंच काहीतरी गोष्ट झालेली असती तेव्हा तो आजार होतो. तर स्वतःची इम्युनिटी टिकवून ठेवण्यासाठी काय पाहिजे असं तुमचा प्रश्न आहे. हो, येस. व्यवस्थित हेल्दी खाल्लं पाहिजे. 2 टाइम चांगलं व्यवस्थित जेवण केलं पाहिजे. सकाळचा नाश्ता व्यवस्थित प्रॉपर केला पाहिजे. आपल्या आता आपण बघतोय यंग जनरेशन पुण्यातलं सगळे आपण बघतोय सर्वच होतंय की सकाळी जाताना उभा राहून चहा प्यायचा, मग दुपारचं जेवण थोडं जास्त करायचं आणि मग जरा थोडं दुपारची झोप घ्यायची. त्यानंतर संध्याकाळी उशिरा यायचं आणि अजून भरपूर जेवण करायचं. टाइम असतो ना कुठे जायचं. हा. आणि मग संध्याकाळी जेवण केल्यानंतर अजूनच जास्त म्हणजे भरपूर जेवण करून ह्याच्या एक्झॅक्टली उलट शास्त्राने सांगितलेलं आहे. सकाळी उठल्यानंतरचा नाश्ता भरपूर घ्या, तेव्हा सूर्यप्रकाश जास्त असतो. सूर्यप्रकाश जास्त असला तर जेवण जेवढं तुम्ही चांगलं करा किंवा जास्त मात्रेत केलं तरी ते व्यवस्थित पचतं. त्यानंतर दुपारचं त्यापेक्षा थोडं कमी करा जेवण आणि संध्याकाळचं जेवण एकदम लाईट करायला सांगितले. ह्याचं एक्झॅक्टली उलटं घडतं. आता वर्षा ऋतूचं आपण बोलतोय पावसाळ्याचं. पावसाळ्यात सुद्धा ज्या दिवशी सूर्यकिरण दिसेल किंवा सूर्यप्रकाश असेल त्याच दिवशी व्यवस्थित आहार घ्यायचा. नाहीतर वांबळ असेल किंवा आपण म्हणतो ना पावसाचं वातावरण त्या दिवशी सरळ हलका आहार घ्यायचं. मस्तपैकी बाहेर असाल तुम्ही म्हणता की बॅचलर लोकांना व्हेज क्लिअर सूप चालेल. तुम्ही म्हणता ना मुगाचं कडण व्हेज क्लिअर सूप घेऊ शकता ना. हो का? ते एक झालं. आता तुम्ही म्हणले नाश्त्याचं, तर मग नाश्त्यामध्ये कुठले पदार्थ घेतले पाहिजे? जनरली आता आम्ही बाहेर असल्यामुळे पोहे म्हणा, साबुदाणा खिचडी म्हणा, पीठ म्हणा, डोसा म्हणा किंवा तुमचं इडली म्हणा, ह्याच गोष्टी आहेत. बरोबर आहे. तर मग पावसाळ्यात असताना आता समजा पावसाळ्यात आपण काय नाश्ता करायला हवा?
मगाशी सांगितलेल्याच गोष्टी सर, ड्रायफ्रुट्स वगैरे ह्याच्यावर भर दिला पाहिजे. ड्रायफ्रुट्स हा, कारण का तुम्ही पोहे, साबुदाणा खिचडी काय रोज खायच्या गोष्टी नाहीत. रोज बरं. खाल्लं तरी त्या कप वाढवणार आहेत, इंटेस्टाइनल फ्लोरा म्हणजे पचनक्रियेच्या तक्रारी निर्माण करणार आहेत. त्यामुळं आपल्याला जशी भूक आहे त्याच्या तुलनेत तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता. कधी एखाद्या दिवशी कडधान्य घेऊ शकता. आता काही काही लोक रोज स्प्राउट खाणारे लोक आहेत. म्हणजे पावसाळ्यात लोक ट्रेकिंगला जातात. आता ही विषय निघालाच म्हणून तुम्हाला सांगतो. हा. ट्रेकिंगला जात असताना त्या गडाच्या किंवा कुठं ते जाणार आहेत त्याच्या खालीच असं एक कडधान्याची भेळ मिळते. ती पूर्ण ते खातात. म्हणजे सगळ्यात जास्त वात कशाने वाढत असेल तर कडधान्याने वाढतं. हो. आणि ती कडधान्याची भेळ ते खातात आणि त्यांना वाटतं की मी हेल्दी, म्हणजे प्रत्येकच माणसाचं असं आहे, सगळ्याला वाटत असतं की मी भरपूर हेल्दी डाएट फॉलो करतो. आलेला पेशंट पण हेच सांगतो, मी हे खातो ती खातो. पण कसं आहे, प्रत्येकाच्या प्रकृतीला कुठलं गरजेचं आहे आणि मात्रा त्याची किती जाते. तुम्ही रोजच जर स्प्राउट खायला लागला तर नाही ना बरोबर. म्हणजे आधुनिक शास्त्रानुसार तुम्ही त्याकडे नुसतं प्रोटीन म्हणून बघितलं जाते, पण प्रोटीनचा जरी रिच सोर्स असला तो, तरी ते सगळ्यात जास्त वातकर सांगितलं. म्हणजे तुम्ही ट्रेकिंगला जाताना खाली ते खाणार, वर जात असताना काहीतरी वात वाढवणार किंवा हलक्याच गोष्टी, वृक्ष गोष्टी, चिवडा चिप्स असंच खाणार. बरोबर. जाताना एखादं जांभळाचं झाड लागतं. आता सीझन असतो जांभळ, पावसाळ्यात जांभळाची झाडं, जांभळ आलेले असतात. ती जांभळं सगळ्यात जास्त वातकर सांगितलेत शास्त्रात. वातकर म्हणजे वाताची वृद्धी करणारे. ऑलरेडी वात वाढलेला असतो, त्यातनं अजून भर पडतो. म्हणजे असं कळत न कळत काही गोष्टी आपल्याकडनं चुकत असतात. म्हणजे ट्रेकिंगला जाताना जी काय होणार, श्रम कमी करायला सांगितलंय, म्हणजे काम कमी करा असं सांगितलंय. ट्रेकिंग म्हणजे ते एक प्रकारचं श्रमच होतं. श्रमच होतं. त्यातनं ह्या वात वाढणाऱ्या गोष्टी त्यामध्ये जातात. येतात. हा, त्याच्यामुळं काय होतं की चुकीच्या गोष्टी घडत जातात. त्याच्यामुळं हे या गोष्टी टाळल्या पाहिजे. म्हणजे रोज रोज ह्या गोष्टी खाणं किंवा कुठल्या ऋतूत काय खाणं, त्याचं थोडंफार एखादं नॉलेज किंवा एखाद्या चांगल्या आयुर्वेदिक डॉक्टरच्या सल्ल्याने जर तुम्ही फॉलो करत असाल ना, तर तुम्ही आजारीच पडत नाही. दिनचर्या आणि ऋतुचर्या व्यवस्थित पाळली ना, माणूस आजारी पडतच नाही आणि इम्युनिटी टिकून राहते. म्हणजे ज्यांनी आयुर्वेदाची दिनचर्या ऋतुचर्या फॉलो केले ना, त्यांना कोविडमध्ये सुद्धा काय झालेलं नाही. आता जसं तुम्ही ट्रेकिंगचा विषय काढला, तर ट्रेकिंगच्या विषयावर मला 2 प्रश्न आहेत. तर बोला की. पहिला प्रश्न असा आहे की आपण शूज वगैरे घातलेले असतात, वरती समजा पाऊस वगैरे पडतोय, तर काय होतं कधी कधी की आपले बोट जे असतात का ते असे वात आल्यामुळे, कसं आपण म्हणतो की अरे मला वात आली आणि मग ते बोट वाकडं होऊन जातं किंवा ते सरळ होत नाही आणि आपण ते घट्ट धरून बसतो. बरोबर. तर मग ते त्यावेळी त्या मोमेंटला आपण काय करावं की बाबा ते एकदम असं व्यवस्थित होईल, किंवा आपण काय होतो की 5-10 मिनिटं त्यातच घालतो आणि एकदम टेन्शन प्रेशर घेतो. बरोबर. आणि दुसरा प्रश्न असा होता की आपण समजा ट्रेकिंगला जाऊन आलो, तर कपडे जनरली असे आपले ओलेच असतात आणि आपले जे प्युबिक रिजन्स असतात की तिथे आपल्याला फंगल इन्फेक्शन होतं. बरोबर आहे. म्हणजे ते फंगल इन्फेक्शन होतं. मग जनरली पावसाळ्याच्या दिवसातच ह्या गोष्टी होतात. समर मध्ये होत नाही आणि एक विंटर मध्ये पण होत नाही. पण पावसाळ्यात जनरली आपले जे इनर क्लोथ्स असतात का ते ओले असल्यामुळे ह्या गोष्टी होतात. तर मग त्या गोष्टींवर काय उपाय सांगितलाय किंवा त्या गोष्टींवर काय केलं पाहिजे आपण? आलं लक्षात त्या तुम्हाला 2 काय? महत्त्वाच्या गोष्टी. ओके. काय होतं सर, पावसाळ्यात जेव्हा आपण ट्रेकिंगला वगैरे जातो, सध्या आपण पावसाळ्यातच जातो किंवा जनरली सगळे लोक, कारण का कुणाच्याही मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी काय आहेत? हिरवळ, पाणी, ह्या गोष्टी नाही का. जाईल कोण रखरख असणाऱ्या उन्हाच्या किंवा तिकडं, म्हणजे जिथं काय म्हणतात आपण कोरडवाहू जमीन आहे किंवा जिथं उन्हाचं आहे तिथं जाईल का कोण ट्रेकिंगला किंवा फिरायला. मनाला आनंद, मनाला आल्हाद अशाच गोष्टी उत्पन्न करतात. हिरवळ, पाणी, हास्य किंवा आल्हाद उत्पन्न करणाऱ्या मनाला ह्याच गोष्टी आहेत. तर ह्या काळात ट्रेकिंगला जावं का, तर जावं. म्हणजे श्रम करू नका म्हटलंय, पण जर आपल्याकडनं जर असं होत असेल तर त्याच्यावर उपाय आपल्याकडनं केले गेले पाहिजे. ते आपल्याकडनं उपाय केले जात नाही. त्याच्यामुळे काय होतं की आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे पायाला बुडात पाणी राहून चिखल्या पडणं किंवा वात येणं किंवा जांघेत फंगल इन्फेक्शन सारखा त्रास होणं. आता बऱ्याच जणांना काय होतं की एवढे श्रम करायची किंवा एवढं हे करायची, कष्ट करायची सवय नसते, पण ते चढल्याने काय होतं की वात वाढतो आणि वात वाढलं की पायाचा गोळा वर येणं, बोटाला थेटे येणं, तुम्ही म्हटल्यासारखं वाकडं होणं. हा, तर ह्याला एकच म्हणजे उपाय आहे की थांबणं, त्या जागेची स्ट्रेचिंग करणं, त्याला थोडं शेकणं, बर्फाने नाही, हॉट शेकणं. म्हणजे शीतगुणाने वात वाढलेला असतो. हॉट वॉटर बॅग, हिटिंग पॅड किंवा तव्यावर फडकं गरम करून शेकणं. ह्या शेकण्याने काय होतं की वात रिलीव्ह होतो. स्ट्रेचिंगचे व्यायाम करणं, शेकणं, ह्या 2 गोष्टी त्याच्यासाठी सांगितल्या. आणि फंगल इन्फेक्शनचं अगदी बरोबर तुम्ही म्हणता की उन्हाळ्यात दाखवत नाही किंवा बघायला मिळत नाही, पावसाळ्यातच. म्हणजे ट्रेकिंगच्याच लोकांना नाही, पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनचे पेशंट वाढतात का, तर सृष्टीमध्ये ओलावा भरपूर असतो ओला असतो आणि Humidity ओलावा असते. तिथं फंगस तिथं. म्हणजे बुरशी कुठं तुम्हाला कोरड्या रानात वाढताना बघितलं कधीच वाढत नाही. म्हणजे जिथं ओलावा आहे ना तिथं फंगस वाढत असतो. मग आपण त्याला काय करू शकतो की तिथली जागा कोरडी ठेवणं, शक्य होईल तेवढे हलके लघु म्हणजे क्लॉथ्स किंवा कपडे वापरणं,
जेणेकरून ते लगेच सुकतील अशा कपड्यांचा वापर करणं, किंवा धुरी देऊन कपडे वापरणं. धुरी देणं म्हणजे धूपन कर्म एक आयुर्वेदात सांगितलेलं आहे. म्हणजे आपण धूप लावतो का घरात, हो. सेम तसं धूपन कर्म कपड्यांना धुरी देणं म्हणजे जे काय रक्षोगणं किंवा जे काय निर्जंतुकीकरणाच्या जे काय वनस्पती आलेल्या आहेत, आमच्या कोष्ट म्हणा किंवा अशा आयुर्वेदिक नीम म्हणा, काय आयुर्वेदिक वनस्पती आल्या आहेत, त्याची धुरी द्यायची, घरात पण द्यायची. म्हणजे घरात पण एक आर्द्रता किंवा ओलावा राहत नाही, आणि कपड्यांना पण धुरी द्यायची. ह्या 2 गोष्टी केल्या की फंगल इन्फेक्शनचा त्रास बराचसा कमी येतो. बरोबर. तसं त्याचबरोबर पोटातून मेडिसिन घेणं पण गरजेचं आहे. हे मी एक्सटर्नल सांगितलं तुम्हाला. येस. माझ्या मते तुम्ही स्किन आणि हेअर बद्दल पण बरेचसे म्हणजे तुम्ही तर याच्यावर बोललेला आहात किंवा आमच्या चॅनलवर तुम्ही बरीचशी माहिती दिलेली. तर त्या बाबतीत पण माझा एक प्रश्न होता की जनरली आता काय होतंय की आमच्या शेजारी जसे शेजारी आमच्या काकून राहायचे. तर त्यांचा मुलगा जो होता तो 9वीत असतानाच त्याचे केस व्हाईट झाले. बरोबर. तर मग केस व्हाईट म्हणजे कसं काय होतात लवकर, किंवा तुम्ही येतात अर्ली एज 20s मध्ये येतात की तुम्हाला असं टक्कल पडायला लागतं हळूहळू. तर मग बरेच जण म्हणतात की अनुवंशिक आहे किंवा हे चालत आलेले आहे. तर मग हे कसं काय होतं, किंवा मग ह्या ह्या गोष्टी कसं काय घडतात, आणि ह्या गोष्टी समजा घडल्यात तर मग ह्याच्यावर उपाय काय? तुम्ही विचारलं ते बरोबर आहे सर. म्हणजे तुम्ही तर 9वीचं उदाहरण सांगितलं. हा. माझ्याकडे केसेस असे आहेत की 1ली-2रीच्या मुलांची केस पूर्ण पांढरी झालीत किंवा पूर्ण केस गेलेत. म्हणजे हा. असे पॅचेस त्यांच्या केसात, असं चाई म्हणतो का आपण, हा. त्या प्रकारचं. हा. हे सगळं ॲटोइम्यूनच्या अंडर येतं. म्हणजे जे काय तुमची जी इम्युनिटी तुमच्या शरीराची तुमच्या शरीरालाच मार ठरत आहे, हे कशामुळे झालं तर खाणं पिणं राहणं वागणं परत तिथंच येतं. आहाराला एवढं महत्व दिलंय आपल्या शास्त्रात. म्हणजे चांगला आहार घेतला तर त्यातून चांगलं शरीर, चांगले धातू बनणार आहेत तुमचे. पण आता तुम्ही म्हटला की अं, पांढरे केस होणं, सगळे पांढरे केस झाले त्या मुलाचे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक फॅक्टर पाहायला मिळेल की त्याला वरून मीठ घ्यायची सवय जास्त असणार आहे, किंवा मिठाचं किंवा लवण रसाचं प्रमाण तो जास्त सेवन करत असणार आहे. बर. बऱ्याचदा लवण रस म्हणजे खारट रस हा अकालच जरा उत्पन्न करणारा सांगितलं. अकालच जरांना म्हणजे तारुण्यातलं वार्धक्य उत्पन्न करणारा हा एक फॅक्टर असू शकतो. आणि बऱ्याच मुलांमध्ये ॲटोइम्यून किंवा हे बाहेरचं खाणंपिणं ह्याने इम्युनिटी कमी राहते, आणि कुठल्याही व्हायरसचा, फंगसचा, कशाचा अटॅक झाला किंवा रक्तदूषित करणाऱ्या गोष्टी ह्या रक्तातनंच उत्पन्न आहेत ह्या गोष्टी सगळ्या. त्याच्यामुळं खाण्यापिण्यातनं ह्या गोष्टी क्लिअर करणं गरजेचं आहे. बारक्या मुलांना किंवा लहान मुलांना जे आपल्याला नाश्ता मिळत होता पूर्वी, तसा नाश्ता आता मिळत नाही, किंवा बाकीच्या बऱ्याच गोष्टी त्यात येतात सर. म्हणजे त्यांची दिनचर्या बदललेली आहे. आपली दिनचर्या जशी होती ना तशी त्यांची दिनचर्या राहिली नाही. आपल्याला वॉशरूमला लागलं की आपण काय करायचं वर्गात, असं केलं की शिक्षक म्हणणार जा, जा. बरोबर. बरोबर. आपल्याला भूक लागली, डब्यात सुट्टी एक असायची, भरपूर जेवायचं. ह्यांना 3-3 आणि 4-4 डब्यात सुट्ट्या दिल्या. हा. म्हणजे जेवण किती वेळा जाते, म्हणजे शूच्या 2 सुट्ट्या, बाथरूमची 1 सुट्टी, असं. म्हणजे कसं आहे की हे वेग आहेत. म्हणजे भूक लागणं असेल, शौचाचा असेल, लघवीचा असेल, निद्रेचा असेल, झोप्याचा असेल, म्हणजे असे 13 अधारणीय वेग सांगितले बरोबर. आयुर्वेदामध्ये. ह्याचं धारण केलं नाही गेलं पाहिजे. ह्या मुलांमध्ये काय पाहावयास मिळतंय की ह्यांना त्या 2च सुट्ट्यात करायचं. मग शू जर लागली तर त्यांनी त्या 2 सुट्ट्यातच जायचं. लागली नसली तरी पण करायचं. म्हणजे मी उलट म्हणतो, अधारणीय वेग सांगितलं. आले असता ह्यांचं धारण करू नका. ह्याचा उलट अर्थ असाच आहे, नसताना ह्या गोष्टी करू नका. शू आली नाही तुम्ही करताय, भूक लागली नाही तुम्ही खाताय, हे सगळं डिस्टर्बन्स झाला ना, ह्यावर थोडं लक्ष दिलं की तर मग ह्या गोष्टी कमी होतील. हा. आणि म्हणजे बाहेरचं फास्ट फूड वगैरे जे काय आलंय त्याचा हा मोठा रोल आहे याच्यामध्ये. आता बोलताना तुम्ही झोपेचा विषय काढला, तर झोप आपल्या रुटीन मध्ये फारच कमी झाली असं वाटत नाही का? म्हणजे आता जनरली कामाचा व्याप म्हणा किंवा विद्यार्थ्यांचा स्टडी म्हणा, किंवा जनरली लहान असताना म्हणजे 10वी पर्यंत तरी आपण एक व्यवस्थित झोप घेतो की बाबा शाळेतून आलोय, थकून आलोय, चला खेळलोय बिळलोय आणि टीव्ही बघितला आणि झोपलो, कारण ते एक रुटीन असतं, पालकांचं त्या गोष्टींवर नियंत्रण असतं. पण जसा मुलगा मिडल एज मध्ये येतो किंवा त्याची जेव्हा कॉलेजमध्ये जायला लागतो 12वी नंतर म्हणा, तसं तसं तो घराच्या बाहेर पडलेला असतो. आणि आमच्यासारखे समजा आता बाहेरून येणारे जे विद्यार्थी आहेत, पुण्यात म्हणा किंवा मुंबईत राहणारे म्हणा, तर ह्यांचा झोपेचा काळ जो आहे का तो फार कमी झालाय. मग झोप आपल्या आयुष्यात किती महत्वाची आहे, किंवा डेली रुटीन मध्ये झोप किती महत्वाची आहे, आणि त्याचा इफेक्ट आपल्या बॉडीवर कसा पडतो? म्हणजे सर आपण असं गप्पा मारतोय, पण असे सिक्वेन्सनी प्रश्न यायला लागलेत की जसं काय तुम्ही आहार नंतर निद्रा, म्हणजे आहार, निद्रा, ब्रह्मचर्य ह्या 3 गोष्टी त्रयोपस्तंभ सांगितलं आयुर्वेदाने.
आपण आहारावर तर बोलतोच होतो, बोलतो. त्यात निद्रेचा विषय आहे. निद्रेचा विषय. निद्रेला किंवा झोपेला प्रचंड महत्व दिले शास्त्राने. म्हणजे निद्रा येतम सुखम दुःखम पुष्टिकारश बलाबलम पुरुषता क्लियोता ज्ञानम अज्ञानम जीवितम मृत्यू. म्हणजे निद्रा घेतली तर तुम्हाला सुखम दुःखम, सुख प्राप्त होणार आहे, नाहीतर दुःख होणार आहे. निद्रा घेतली तर पुष्टी म्हणजे शरीर बलवान होणार आहे, नाहीतर कारशता निर्माण होणार आहे. इव्हन निद्रा घेतली तर तुमचं पुरुषत्व टिकून राहणार आहे, नाहीतर क्लैब्य प्राप्त होणार आहे. ज्ञान अज्ञान अशा बऱ्याच गोष्टी निद्रेच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतात. तर निद्रेचं असे एक सर 6 ते 7 तास तुम्हाला झोप लागली आणि व्यवस्थित सकाळी जाग आली, एक 5-6 तासाची जरी व्यवस्थित साऊंड स्लीप झाली तुमची तरी पुरेशी असते. परंतु काय होतं की आता तुम्ही म्हणाला की आपल्या इच्छी किंवा कॉलेजची जी पोरं आहेत की त्यांचं आलेलं जागरण वाढतं, त्यांनीच तुम्ही म्हटला ना की जे काय हे हेअर मागे सरकताना दिसत आहेत किंवा अकालच जे काही केस गळण्याचे कंप्लेंट्स निर्माण होत आहेत, तर ते काय होतंय की ही मुलं जे आहेत ना रात्री जागरण भरपूर होते. कॉलेजला आलं की आपलं फोन बघणं वगैरे वाढतं आणि ज्या काळात शरीराला पुष्टी मिळणार असेल त्या काळात खाणं तर बाहेर राहायला आल्यामुळे डिस्टर्ब झालेलं असतं, त्यामुळे केसाला न्यूट्रिशन मिळत नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट झोपेची पण झोप व्यवस्थित न मिळाल्यामुळे सगळा डिस्टर्बन्स, बरोबर. ह्या दोन गोष्टी. त्यातनं झोप व्यवस्थित नाही मिळाल्यामुळे वात पित्त, लेट नाईट जागलं की पित्त वाढतं. असं कोणच करत नाही की रात्री 9ला झोपतं आणि सकाळी 4ला उठून मोबाईल बघतं. असं केलं तर लय चांगलं मी म्हणतो उलट. ब्राह्मी मुहूर्ताला उठताय तुम्ही, बरोबर. जे काही शास्त्रात सांगितलंय तसं नाही घडत. तुम्ही काय करता की रात्री उशीरपर्यंत जागता, म्हणजे रात्री 2 पर्यंतची झोप आहे ना एकदम मस्त सांगितलेली आरोग्यासाठी. पित्त वाढत नाही, काय नाही, किंवा जे काय तुमचं अन्न पचनाच्या दृष्टीने तसं कधीच घडत नाही. जनरली आता म्हणजे follow होणं फारच कठीण. म्हणजे आपल्या गावाकडची झोपायचा टाइम आहे लोकांचा हा. किंवा जो झोपेतनं उठायचा टाइम आहे हा. तो इथल्या पोरांचा झोपायचा टाइम. बरोबर. म्हणजे काय 2 पर्यंतची झोप आहे ती व्यवस्थित नाही झाल्यामुळे शरीरात पित्त वाढतं आणि वाढलेलं पित्त केसांच्या मुळाशी जातं. परत ते केसांचा प्रॉब्लेम, पित्ताचे प्रॉब्लेम. आणि तरुण अवस्थेत बालवय हे कफाचं सांगितलंय, मिडल एज हे पित्ताचं सांगितलंय आणि वृद्ध वय हे वाताचं सांगितलंय. म्हणजे मध्यमवर्गीयामध्ये पित्ताचे आजार होणार आहेत आणि त्यातून तुम्ही अशी भर टाकत असाल तुमच्या वागण्यातनं, राहण्यातनं, खाण्यातनं, तर आजार अजून बळावणार ना. म्हणजे तू गरजेचं काय आहे की विरुद्ध काम कर, तसं घडत नाही. त्या आहारालाच किंवा आजारालाच पोषण देणारे घटक घडले जातात असं बघायला. बरं, आपण आता झोपेवर बोललो, म्हणजे आपण आता जनरली रात्रीच्या झोपेबद्दल बोललो, पण जनरली आता पुण्यात आलोय म्हटल्यावर पुणेकरांचं एक असतंय बाबा की दुपारी चांगलं मस्त टिचून जेवण झालं की त्यांचं एक ठरलेलं वाक्य की 1 ते 4 पुणेकर अवेलेबल नसतात. म्हणजे 1 ते 4 पुणेकर हे झोपेत असतात किंवा झोपलेले असतात. पण आयुर्वेदात मात्र याच्या उलट सांगितलेलं आहे. आयुर्वेदात सांगितले की दुपारची झोप ही टाळावीच. मग त्याच्यावर तुमचं काय मत आहे बाबा? तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना? की सर दुपारची झोप ही आयुर्वेदाने टाळायला सांगितलेली. दुपारची झोप ही कफ वाढवते आणि त्रिदोष प्रकोप करते असं म्हटले. म्हणजे कफ वाढला की वाताच्या गतीला अडथळा निर्माण झाला, त्याच्यामुळे दुपारची झोप शक्यतो टाळायला सांगितलेली आहे आयुर्वेदाने. पण कुणी समजा एखाद्याला जर जागरण होत असेल, नाईट शिफ्ट असेल, त्याने दिवसा झोप घ्यायला हरकत नाही किंवा त्याचे पण नियम सांगितले. दिवसा झोप कशी घ्यावी, दिवसा झोप जर घ्यायची असेल तर तुम्ही उपाशी पोटी घ्यावी, तसं घडत नाही बऱ्याचदा. किंवा दिवसा झोप जर घ्यायची असेल तर तुम्ही व्यवस्थित फक्त एक 10-15 मिनिट हेड डाऊन केलं, एक नॅप घेतला, तेवढीच रिफ्रेशमेंट म्हणून तर चालू शकतं. पण दिवसा तुम्ही भरपूर जेवताय, कर्टन्स वगैरे क्लोज करताय, लाईट बंद करताय, रात्री सारखं झोपताय, तर ते निश्चितच धोकादायक आहे. म्हणजे दिवसाची झोप चांगली सांगितलेलीच नाही. दिवसा झोप घ्यावी त्याला पण नियम आहेत. कुणी घ्यावी, ग्रीष्म ऋतूत घ्यावी. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, सृष्टी आपल्या शरीरातनं बल खेचून घेत असते, शिशिर वसंत ग्रीष्म. त्या ग्रीष्म ऋतूत तुम्ही झोप घ्यायला पावसाळ्याच्या आधीचा काही दिवस म्हणजे उन्हाळ्याचा, त्या काळात दिवसा झोपलं तर चालू शकतं. पण 12ही महिने तुम्ही भरपूर जेवण करून कर्टन्स क्लोज करून, लाईट ऑफ करून, रात्रीसारखं दिवसा झोपताय, तर ते तुमच्या शरीरावर नक्कीच म्हणजे परिणाम दाखवणार आहे. असे सुखम स्वप्न सुखम, चांगलं चांगलं खायचं आणि झोपायचं, त्यामुळे हा प्रमेय किंवा डायबिटीस सारखा आजार आपल्याला बघा, किंवा सगळे हे आजार जे काय बदलत्या जीवनशैलीचे आजार आहेत हे डिस्टर्बन्स झाल्यामुळेच. आता तुम्ही डायबिटीज बरोबर बोलले आणि डायबिटीसचा विषय निघाला म्हणून माझ्या डोक्यात एक प्रश्न होता की डायबिटीसचे सर्वात जास्त पेशंट आपल्या भारतात आहेत. तर मग त्यामागचं रिझन काय, किंवा आपल्या आहार त्यामागे कारणीभूत आहे किंवा आपल्या सवयी त्यामागे कारणीभूत आहेत, आणि हा अनुवंशिक आजार आहे का डायबिटीज? आणि दुसरा प्रश्न असा की मगाशी आपण बोललो की फ्रुट्स खाताना नेमकं फ्रुट्स खायचे की ज्यूस घ्यायचा? कारण असं म्हणतात की फ्रुट्स कधीही बेटर असतात आणि ज्यूस मध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं आणि ते लवकरच आपल्या शरीरात म्हणजे ज्यूस हा घातकच झाला असं म्हणतात जनरली. आता बरेचशा डॉक्टरांचे मी काही पॉडकास्ट बघितलं, त्यामध्ये ऐकलं की
ह्यावर तुमचं काय मत आहे की बाबा फ्रुट्स खाणं चांगलं की ज्यूस घेणं? बरोबर आहे. दोन्ही चांगले सर. हम्म. म्हणजे तुमचा खरा प्रश्न काय होता की प्रमेय किंवा हे आपल्यातच का वाढते आपल्या इकडे काय झालं डायबिटीज. हा डायबिटीस हम्म. कष्ट काय म्हणजे झालं काय की कष्ट कमी झाले आणि खायला चांगलं मिळायला लागलं. हम्म. पूर्वी लोकांना खायला चांगलं मिळत नव्हतं, कष्ट भरपूर होते. जी काय खाल्लंय त्याचा घामातून रोजच्या रोज निचरा व्हायचा. बरोबर. आता तसं घडत नाही. बसून कामं भरपूर आली हा. आणि जेवण कुठे कमी झाले लोकांचं. चांगलं चांगलं खाणं आणि बसून राहणं हे कंटिन्यू चालू आहे लोकांचं. त्याच्यामुळे काय व्हायला लागलं की सगळा डिस्टर्बन्स म्हणजे ह्याला एवढं एकच कारण नाही. बऱ्याच झोपेचा स्ट्रेसचा फॅक्टर आला, रात्री जागून काम करणं किंवा तुमचं भूक नसताना जेवणं किंवा भूक लागली तरी पण जेवत नाही, वेळ चुकवून जेवणं, ह्या गोष्टी किंवा आहारातले काय तुमचे बदल आले. दही तुम्ही आहारात जेवणात मिक्स करून घ्यायला लागले हा. किंवा अजून म्हणाल तर तुम्ही फ्रूटचं तुम्ही आता सांगितलं की फ्रूट घेणं का फ्रूट ज्यूस, फ्रूट आणि त्याच्याबरोबर दूध घेणं ही विरुद्ध आहाराची कन्सेप्ट आहे आयुर्वेदाच्या दृष्टीने. म्हणजे कुठलंही दूध आणि कुठलंही फळ आणि दूध एकत्र केलं की ते विरुद्ध आहार सांगितलेला आहे. किंवा जेवणात दूध घेणं. मी अशी लोक बघितलेत की चपाती त्याच्यामध्ये 1-2 केळ आणि त्याच्यानंतर त्याच्यावर साखर आणि त्यात दूध, म्हणजे हे सगळं विरुद्ध आहार जाणं. म्हणजे ह्या खाण्यातल्या काय चुका आहेत आणि राहण्यातल्या काय चुका आहेत. म्हणजे माझं एवढं साधं सोपं एक सांगणं असतं पेशंटला कुठल्याही, की तुम्ही किती खाताय ना तेवढं श्रम आहे का तुमच्या शरीराला. तुम्हाला जर आज बाबा जास्त जेवायचं, जास्त नॉनव्हेज खायचं, तर तुम्ही त्या दिवशी जरा जास्त व्यायाम करा. असं घडत नाही. ह्याच्या विरुद्ध घडतं की खाल्लं जास्त जातं आणि झोपलं जातं लगेच. खाल्ल्याच्या नंतर लगेच झोपलं जातं. ह्या गोष्टी थोड्या टाळल्या पाहिजेत. याच्यामुळेच हे आलेलं आहे सर्व. आपल्या रात्रीच्या जेवणाचा, जेवण झाल्यानंतर ते रात्रीच्या झोपेचा, त्या दोघांमध्ये किती तासांचा गॅप असावा जनरली? तसा गॅप किंवा अशी वेळ निश्चित नाही सर. पण परंतु जेवल्या जेवल्या लगेच झोपू नये. हम्म. जेवल्यानंतर थोडी शतपावली व्हावी आणि थोड्या वेळानंतर झोपावं. झोपल्यानंतर पण डाव्या कुशीवर पहिल्यांदा झोपावं. डाव्या कुशीवर झोपल्या आपलं जठर डाव्या साईडला असतं. हा. सगळे जठरातले पाचक्रस डाव्या साईडला येते हम्म. आणि व्यवस्थित अन्न पचायला मदत करते आणि मग सर्व व्यवस्थित झोपलं तरी चालतं. आणि एक आपल्या पॉडकास्टच्या रिलेटेड म्हणजे की एक असे जे एमपीएससी युपीएससी करणारे जे विद्यार्थी आहेत, तर त्यांनी ह्या दिवसांमध्ये आता त्यांच्या परीक्षा पण जवळ येत आहेत, तर मग त्यांनी ह्या दिवसांमध्ये आपला आहाराची काळजी कशी घ्यावी, फिटनेसची काळजी कशी घ्यावी आणि त्यांच्या झोपेची वेळ किती असेल, तर त्याबद्दल तुम्ही कसं सांगाल? कारण की जनरली काय होतं की मुलं जनरली परीक्षा जवळ आली की स्ट्रेस घेतात, झोपेचे तास कमी करतात, आहाराकडे लक्ष देत नाही जनरली, मग थोडंफार का होईना बाहेरचं खाणं येतच. एक्झॅक्टली. तर अशा वेळी काय करावं? तुम्ही बरोबर विचारलं. म्हणजे तुम्ही विचारता की आहाराबद्दल आणि स्ट्रेसबद्दल ह्या दोन्ही गोष्टी पण एकमेकाला म्हणजे एकमेकाच्या सोबत जाणार आहेत. माइंड गट रिलेशनशिप असतं आपलं. म्हणजे एखादा मनात स्ट्रेस असला तरी आपल्याला कधी कधी डायरिया सारखी कंडिशन निर्माण होते. म्हणजे माझं त्यांना एकच सांगणं आहे की तुमचा अभ्यास तुम्ही वर्षभर करत असता एवढं जाऊन मनोबल फक्त तुमचं खचू देऊ नका. एकदा जर तुम्ही स्ट्रेस घेतला तर भयजातीसार म्हणून एक प्रकार आला आयुर्वेदामध्ये. म्हणजे अतिसाराचे किंवा डायरियाचे जे प्रकार आहेत ना त्याच्यात भयेश किंवा शोकचा अतिसार म्हणून एक आला. म्हणजे भीती वाटल्याने सुद्धा किंवा बघा काहींना परीक्षेच्या आधी वॉशरूमला जावं लागतं सारखं किंवा बाथरूमला जावं लागतं, हे फक्त भीतीसाठी. त्यामुळं स्ट्रेस रिलीव्ह होण्यासाठी प्राणायाम, मेडिटेशन थोडंफार असलं पाहिजे. संध्याकाळी झोपण्यापूर्वी सारस्वत सारखं एखादं मेद्य आयुर्वेदिक औषध घ्यावं आणि त्याच्यानंतर आहारामध्ये म्हणाल तर तुम्ही बाहेरचा आहार थोडा टाळावा किंवा आहार टाईमला घ्यावा. आहाराच्या ज्या वेळा चुकतात ना त्यांच्या की टाइम टळून गेल्यानंतर जेवणं, ह्या थोडं टाइमचे टाइम आहार घेतला आणि व्यवस्थित झोप घेतली. झोप सगळ्याच गोष्टीसाठी महत्वाची. तुम्ही व्यवस्थित जे काय केलेला अभ्यास आहे तो रिकॉल होण्यासाठी झोप अत्यंत महत्वाची. त्याच्यामुळं संध्याकाळचा टाइम लोकांना जागरण करून अभ्यास करायची सवय असते. बरेच जण नाईट वॉच टाईप असतात, म्हणजे की रात्री स्टडी करणार असतात. थोडं मग माझं असं त्यांना सांगणे की तुम्ही रात्री लवकर झोपा, सकाळी फ्रेश उठा. 3-4च्या दरम्यान जरी उठलं तरी चांगली झोप झालेली असेल तर तुमचा अभ्यास व्यवस्थित होईल. रात्री जागत बसू नका, ज्याने तुमच्या आरोग्याची हानी होईल. आरोग्य व्यवस्थित आहे तर तुम्ही परीक्षा किंवा सगळ्या गोष्टी पुढच्या व्यवस्थित करू शकाल. बरोबर आहे. तर पर्सनली तुमच्या लेवलला किंवा तुम्ही एक डॉक्टर या पेशाने तुमच्याकडे येणाऱ्या पेशंट्सला किंवा आता ह्या बदलत्या वातावरणात म्हणा किंवा आता जेव्हा पावसाळ्यासारखा असं सीझन चालू झालाय, तर तुम्ही येणाऱ्या पेशंट्सला किंवा आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल की तुम्ही त्यांच्या
त्यांनी त्यांच्या हेल्थची कशी काळजी घ्यावी, आणि जाता जाता तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना काही संदेश किंवा आमच्या युथला तुम्हाला काही संदेश द्यावा असं वाटत असेल तर तुम्ही काय द्याल? जाता जाता म्हटलं तुम्ही, पण मी असं देतच असतो, फक्त पेशंटलाच नाही सर. माझ्या आयुष्यात कुणी जरी मला भेटलं तरी मी त्याला आयुर्वेद माझा त्याच्यापर्यंत पोहोचवायचा, किंवा त्याला आयुर्वेद म्हणजे मी स्वतः जगतोय, लोकांकडनं जगून घेतोय हं. आयुर्वेद. म्हणजे थोडक्यात काय आहे, की जे काय मी करतोय स्वतः, तीच मला लोकांना सांगायचं. एवढं सोपं आहे ते. म्हणजे जीविका आणि उपजीविकाच एक आहे. हं. म्हणजे मला जो माणूस भेटेल ना, त्याला मी व्यवस्थित त्याचं आयुर्वेद फॉलो करण्यासाठी मार्गदर्शन करतच असतो. हं. तरी तुम्ही म्हणताय की काय पावसाळ्यात काय गोष्टी पाळल्या पाहिजेत. आता हा. ऋतू पण पावसाळ्याचा चालू आहे. विषय पण आपला तो होता. हा. तुम्ही बोलत बोलत बऱ्याच गोष्टी बऱ्याच विचारल्या. गोष्टी. हा. तर आपला विषय होता की पावसाळ्यात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जठर अग्नी डिस्टर्ब असतो, वात वाढत असतो शरीरातला. त्यामुळे लघु मगाशी सांगितलेला सगळा आहार, तो आहार फॉलो करावा. हं. 2 टाइम व्यवस्थित लघु आहार घ्यावा. सूर्यप्रकाश असेल त्याच दिवशी जरा जास्त जेवलं तर चालेल, नाही तर बेसिक थोडा आहार घ्यावा. व्यायाम जास्त करू नये, श्रम जास्त करू नयेत. उद्गर्षण करावं, हं. उठणं वगैरे लावावं अंगाला, किंवा त्याच्यानंतर ना अजून जास्त आर्द्रता किंवा ओलावा आहे अशा ठिकाणी जाणं थोडं टाळावं. या गोष्टी फक्त पावसाळ्यामध्ये. आणि एवढं सगळं करून पण, किंवा एवढं सगळं जर करायचं असेल तर आपला मेंटेनन्स करायला आम्ही आहोतच की. म्हणजे जर आमच्याकडे जर तुम्ही आला तर आम्ही तुमची व्यवस्थित गाडी रुळावर आणून देणारच आहे. पण कसं आहे की तुमची गाडी रुळाच्या खाली घुसरायच्या आधी तुम्ही जर रुळावर असतानाच त्यात काळजी घेतली तर एकदम सुसाट जाईल, हं. असं माझं सांग. जाता जाता तुम्ही आमच्या युथला काय सांगाल? आपल्या Youth- युथला, नवीन पिढीला. आपल्या युथचं सर असं आहे हं. की माझ्या मनाला सारखा प्रश्न पडतो. हं. ज्या काळात आपल्याला घरी खायला चांगलं असतं हं. त्या काळात आपण खात नाही. हं. बऱ्याचदा बघा तुम्ही, बरं. तुमच्या माझ्यासकट सगळे बरोबर. घरचे खा खा म्हणत असतात, तेव्हा त्याची किंमत कळत नाही. जेव्हा आपण 10वी-12वी झाल्यानंतर शिकायला येतो हं. पुण्यासारख्या ठिकाणी, तेव्हा आपल्याला त्याची आठवण होते. हं. तेव्हा आपल्याला बाहेरचं खावं लागतं. म्हणजे जेव्हा आपल्या शरीरातील धातू विवर्धमान अवस्थेत असते, हं. जेव्हा आपल्याला चांगल्या आहाराची गरज असते, त्या काळात आपल्याला चांगला आहार मिळत नाही दुर्दैवानं. म्हणजे पुण्यात आल्यानं किंवा बाहेर शिकायला गेल्यानं. त्यामुळं माझं युथला हेच सांगणं आहे, तुम्ही घरी असताना किंवा बाहेर जरी आला तरी जास्त म्हणजे बाहेरच्या गोष्टी खाण्यापेक्षा ड्रायफ्रुट्स, डिंकाचा किंवा आपल्या ड्रायफ्रुटचा लाडू, लाडू. ह्या गोष्टी नाश्त्यासाठी सकाळच्या, आणि काहीतरी खाल्लं सकाळी तरच बाहेर पडा. बऱ्याच जणांना युथमध्ये काय आहे की कामाला तसंच निघायची सवय. सकाळचा नाश्ता एकदम महत्वाचा आहे. आहाराकडे लक्ष द्या, झोपेकडे लक्ष द्या. झोप पूर्ण डिस्टर्ब झालेली आहे. आहार, निद्रा, ब्रह्मचर्य ह्या 3 गोष्टी आपल्या आयुष्याचा त्रयोस्तंभ आहे. हे जर तुम्ही पाळलं, तुम्ही स्वतः व्यवस्थित आहे ना, तर तुम्ही पुढच्या गोष्टी सगळ्या करू शकाल. आणि आता तुमचं भरण पोषण व्हायचं वय आहे. ह्या काळात तुम्ही स्वतःकडे लक्ष नाही दिलं, एक 2-4 वर्ष जर आता गेली युथची तुमची, हा. तर परत तुम्ही भरकटलेला आहे. म्हणजे तुम्हाला दिशा नाही, दशा झाली असते. आता दिशा मिळायच्या काळात तुम्ही व्यवस्थित संगतेचं बरेच विषय आहेत बोलण्यासारखे, पण बेसिक गोष्टी तरी पाळल्या पाहिजेत. माझ्या मते आज आपण बऱ्याचशा विषयावर चर्चा केली. म्हणजे पावसाळ्यात होणाऱ्या आजारांवर म्हणा, पावसाळ्यातल्या आहारावर म्हणा, किंवा पावसाळ्यात आपलं डेली रुटीन कसं असलं पाहिजे, आपण हेल्थची काय काळजी घेतली पाहिजे, फिटनेसवर बोललो आपण बऱ्यापैकी, केसांच्या आरोग्याबद्दल बोललो, आणि आहार म्हणजे जसं की आपले फ्रुट्स आले, वेगवेगळ्या गोष्टी आल्या, अशा बऱ्याचशा गोष्टींवर आपण एकत्रितरित्या चर्चा केली. तर प्रेक्षकांना देखील माझ्या मते आमचा हा पॉडकास्ट एक असा रिसोर्सफुल किंवा माहिती तुम्हाला यात फार मिळाली असेल अशी मी आशा करतो. आणि मी आभार मानतो की डॉक्टर ओंकार सर आमच्या या सिरीजमध्ये आलेत, आणि त्यांनी एक चांगला असा त्यांच्याकडची जी माहिती म्हणा जी आपल्यासोबत शेअर केली, आणि याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल. धन्यवाद डॉक्टर ओंकार सर. धन्यवाद.